श्री स्वामी समर्थ. मंडळींनो, तुम्हाला मी एक सुरुवातीला व्हिडिओ केला होता किंवा एक माहिती सांगितली होती आपण श्रावण महिन्यात सुरू होण्याच्या अगोदर, की अंदाजे 2026 मध्ये जे काही श्रावण सोमवार आलेले आहेत ते खूप सारे कन्फ्युजन असणार आहेत किंवा दुर्मिळ योग घेऊन आलेले असे असणार आहेत. कारण की आपणास माहिती असेलच की आता पहिला श्रावणी सोमवार गेला, त्या दिवशी नागपंचमी आणि आपला श्रावणी सोमवार सुद्धा पहिला तो एकत्र आला होता. आता दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे. आता दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला खूप मोठे एक दुर्लभ योग म्हणायला हरकत नाही की असं कॅलेंडरमध्ये दाखवलेलं आहे की बा दुसऱ्या श्रावण सोमवारी म्हणजे 24 ऑगस्टला दुसऱ्या श्रावण सोमवारी भागवत एकादशी आणि आपला श्रावण सोमवार दुसरा एकत्र आलेला आहे. सोबत रविवारी सुद्धा आपल्याला स्मार्त एकादशी म्हणजे स्मार्त पुत्रदा एकादशी दाखवलेली आहे आणि सोमवारी भागवत पुत्रदा एकादशी दाखवलेली आहे आणि सोबत दुसरा श्रावणी सोमवार. आता नेमकं आपला जी काही एकादशी जी आहे ती एकादशी आपल्याला कधी उपवास करायचा आहे, नेमकी कोणती एकादशी आपल्याला उपवास धरायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल. कारण की 23 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट दोन्ही दिवशी आपली एकादशी दाखवली आहे कॅलेंडरमध्ये. मग नेमकी एकादशी कुठली करावी. सोबत जर सोमवार एकादशी आली असेल दुसऱ्या श्रावण सोमवारी तर आपल्याला श्रावण सोमवारचा उपवास आणि एकादशी हे व्रत एकत्र कसं करायचं आहे. आणि श्रावण सोमवारचा उपवास मला संध्याकाळी सोडावा लागतो माहिती आहे, पण एकाचा उपवास आपल्याला संध्याकाळी सोडता येत नाही, दिवसभर उपवास करावा लागतो. मग श्रावण सोमवारचा उपवास सोडून सुद्धा आपण एकाचं व्रत कसं कंटिन्यू करायचं आहे, कसं दोन्ही व्रताचं तुम्हाला पुण्य प्राप्त होऊ शकतं याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर नक्कीच माझे YouTube चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे, लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.